नमस्कार शिक्षक मित्रांनो, मॅथ विथ TR सम्मेद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला टीईटीची परीक्षा झाली। त्याच्यानंतर त्याची अंतरिम उत्तर सूची देखील आलेली आहे। पण टीईटीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये आहे। त्यासोबत पुढची टीईटीची परीक्षा कधी होणार हाही प्रश्न उमेदवारांना आहे। तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल आणि टीईटी, सीटीईटी आणि टीआयटी म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षांची तयारी करत असाल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे। मॅथ विथ TR सम्मेद या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि साइडला बेल आयकॉन असेल त्याला देखील प्रेस करून घ्या, जेणेकरून टीईटी, सीटीईटी आणि टेट त्याचसोबत शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नवीन अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मग बघूयात टीईटीचा निकाल कधी लागणार आहे। काल सकाळच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आलेली आहे 10 तारखेला। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की टीईटीचा निकाल हा 17 जानेवारी पूर्वी लागणार आहे। त्याच्यामध्ये खाली असं देखील म्हटलेलं आहे, राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी सुरू आहे आणि जून अखेर पुढची परीक्षा होणार आहे। तर बघा, 23 नोव्हेंबरला जी काही टीईटीची परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल हा 17 जानेवारी पूर्वी लागण्याची शक्यता आहे आणि जून 2026 अखेर पुढची टीईटीची परीक्षा होणार आहे। सविस्तर आपण जाणून घेऊयात। बघा, नोव्हेंबर मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा टीईटीचा निकाल हा 16 जानेवारी पूर्वी जाहीर होणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे। आता फेरपडताळणी याचा अर्थ काय, तर अंतरिम उत्तर सूची आल्यानंतर काही उमेदवारांना काही प्रश्नांमध्ये शंका होत्या, त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकावरती विचार करून शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये जे काही प्रश्न विचारले गेले होते त्याच्यामध्ये बदल करून तो जर प्रश्न योग्य असेल किंवा अयोग्य असेल त्यानुसार निर्णय घेऊन पुन्हा नव्याने उत्तरपत्रिका आपल्याला मिळेल, त्याला अंतिम उत्तरपत्रिका असं म्हणतात आणि त्याच्यानंतर परीक्षेचा निकाल लागेल आणि तो निकाल 17 जानेवारी पूर्वी लागण्याची शक्यता आहे। पुढे असं देखील म्हटलेलं आहे, नंदकुमार बेडसे जे अध्यक्ष आहेत, बघा 23 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या टीईटीचा निकाल पुढील 8 दिवसात जाहीर करण्याचे नियोजन आहे। उत्तर सूचीवर प्राप्त 5000 हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे। म्हणजे जवळपास 5000 हरकती म्हणजेच याचिका दाखल झालेल्या आहेत त्याच्यावरती विचार करून उत्तरपत्रिका पडताळणीचं जे काही काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे। या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील टीईटी जून अखेर घेण्याचे नियोजित आहे। ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात। डॉक्टर नंदकुमार बेडसे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याचे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की जवळपास 4 ते 5000 ज्या काही याचिका आलेल्या आहेत त्याचा विचार करून उत्तरपत्रिका तपासण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आहे। त्यासोबत याचा निकाल लागल्यानंतर पुढची टीईटी परीक्षा जून अखेर घेण्याचं नियोजित आहे असं नंदकुमार बेडसे यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबत हेडलाईन बघायचं, शिक्षक करतायत टीईटीचा अभ्यास। आता हे असं का दिलेलं आहे, तर 1 ते 8 जिल्हा परिषद असेल किंवा कोणत्याही इतर शाळा असतील या शाळांवर कार्यरत असणारे जे शिक्षक आहेत आणि ज्यांची सेवा समाप्त होण्यासाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे अशा शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे। त्यामुळे शिक्षकांना देखील ही परीक्षा द्यावी लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 1 ते 8 साठी शिक्षक म्हणून रुजू असाल किंवा 1 ते 8 साठी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर टीईटी परीक्षा लवकरच जून महिन्यामध्ये होणार आहे। त्यामुळे आतापासूनच या परीक्षेचा जो काही सराव आहे तो तुम्ही सुरू करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा, जेणेकरून टीईटीची परीक्षा ही तुम्ही पहिल्याच प्रयत्नांमध्ये काय व्हाल, उत्तीर्ण व्हाल। आणि जर तुमचा विषय सायन्स असेल आणि गणित विज्ञानची जर तयारी करणार असाल तर मॅथ विथ TR सम्मेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून गणित विषयासंबंधित ज्या काही महत्वाच्या अपडेट्स असतील किंवा महत्वाचे टॉपिक्स असतील हे तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यासता येणार आहे।
त्यासाठी मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.